नमस्कार, आज आपण बनवणार आहोत पोटॅटो कॉर्न सँडविच। याच्यासाठी मी कढई गरम करून घेतलेला आहे। कढईमध्ये बटर टाकून मेल्ट करून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये मी कॉर्न टाकते। कॉर्न टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकते आणि हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। आता मी इथे 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, कॉर्न, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि आता याच्यामध्ये मी टाकते मायोनेज। इथे मी हलमन्स मायोनेज टाकून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ पहा आणि व्हिडिओबद्दल तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा। आता इथे मी ग्रीन चटणीची तयारी करून ठेवलेली आहे, तर आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते। मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता ब्रेड घेतला आहे, त्याला बटर लावून घेते। तोपर्यंत मी तवा प्रीहीट करायला ठेवलेला आहे, कारण का आज मी तव्यावर सँडविच बनवणार आहे। मला हे सँडविच टोस्टरपेक्षा तव्यावर बनवायला सोपं गेलं। ओके, तर आता मी याला ग्रीन चटणी लावून घेते। ग्रीन चटणीमध्ये मी दालिया, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण एवढंच टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ। ओके, तर आता मी स्टफिंग याच्यामध्ये भरून घेते। तर व्हिडिओ बघता बघता चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता मी दुसऱ्या ब्रेडला बटर लावून घेते आणि ग्रीन चटणीही लावून घ्यायची होती, पण मी विसरले। आता तव्यावर बटर टाकते। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। आता तव्यावर बटर टाकते। आता ह्याच्यावर मला पोलपाट ठेवायचं, डिशने ते प्रेस नाही होणार म्हणून मी पोलपाट ठेवते। किचन मेसी वाटत असेल तर इग्नोर करा। ओके, त्याच्यानंतर सँडविच पलटून घेतलं। आता परत त्याच्यावर पोलपाट ठेवते, प्रेस करून घ्या। अशा प्रकारे सँडविच व्यवस्थित फ्राय झालेला आहे। तुम्हीही करून पहा आणि काय वाटतं ते व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे काय वाटेल ते कमेंट करा।